उत्कृष्ट समालोचन आणि त्यांच्याच समवेत आपण ब्रँड ऑफ बहाडोली अर्थात मनोज पाटील सरांना ऐकलं। आजच्या दिवसातला दुसरा मॅचला सुरुवात होते। एका बाजूला आपण पाहतोय या रिहान सुपर किंग बहाडोली आणि एका बाजूला यंगस्टार टेंबोडे। आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसात आम्हाला कौस्तुभ पाटील दर्शवतात की यंगस्टार टेंबोडे या संघासमोर आतापर्यंत एकाही संघाने 50 धावा प्लस कोणी केलेल्या नाही। 46 धावा त्यांच्या विरोधात जास्तीत जास्त राहिल्या आणि यावेळेला आपण पाहतोय ह्या धावा होतील की नाही होतील अनेक प्रश्न आहेत, परंतु मॅचला देखील सुरुवात होत आहे। पहिला बॉल, पहिल्याच बॉलला मात्र आपण पाहतोय ड्राइव्ह करायचं होतं, परंतु चेंडू फळीचा संपर्क व्यवस्थित झाला नाही, जिथे मात्र बॅटचा अगदी बॉटम एज चेंडू मात्र अगदी गोलंदाजाच्या समोरासमोर राहिला। गार्गेश यांना आपण पाहतायत, एका बाजूला सचिन असतील, एका बाजूला योगेश असतील, रिहान सुपर किंग बहाडोली आणि एका बाजूला आपण पाहतोय यंगस्टार टेंबोडे। क्रॉस बॅटने खेळायचा होता, आडवा बॅटने खेळायचा होता। पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय जो ड्राइव्ह फटका होता तो सक्सेस झाला नाही। तदनंतर आपण पाहतोय पहिल्या डॉट बॉलचं थोडंसं हलकं प्रेशर राहिलं, त्या अनुषंगाने दुसऱ्या बॉलवरती थोडे शफल झाले, ऑफस्टिकच्या वरती आपण पाहतोय आलेत आणि तदनंतर आडव्या बॅटनं त्या फटक्याला पसंती देण्याचा प्रयत्न केला। रिव्हर्स स्विच गोलंदाजी पहिल्या षटकात गार्गेश सांगतात की सहज नाही, तुम्हाला इथून मेरिट वरती फलंदाजी करावी लागेल, गोलंदाजीची स्ट्रेंथ ओळखावी लागेल आणि आपण पाहू शकाल ह्या सगळ्या गोष्टींचा सध्या विसर पडला पहिल्या 3 चेंडूं मागे। सचिन थोडेसे चाचपडतात या पहिल्या 3 बॉलमध्ये 3 चेंडूंचा खेळ फेकला आणि जिथे आतापर्यंत एकही धाव आपल्याला बघायला मिळाली नाही। क्वालिटी गोलंदाजी अर्थात गार्गेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। पुढचा बॉल संबरलिंग डिलिव्हरी, परंतु आपण पाहतोय काय गोलंदाजी राहिली। फलंदाजांसाठी थोडासा कठीण काळ, खडतर काळ राहिलाय। सुरुवातीच्याच काळात आपण पाहतोय थोडेसे बॅकफुटला ढकलले जातात, ते म्हणजे फलंदाज शरीरापासून दूर ठेवला, स्क्वेअर ऑफ द विकेट करायचा होता, मागे यष्टीरक्षक आपली भूमिका चोख बजावतात। जतीन केणी आम्हाला पाहायला मिळतील, उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत। यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय सलगचा 5 चेंडू, इथे निर्धाव फेकण्याचा मानस, निर्धाव फेकण्याची